डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। वांबोरी घाटात अनोळखी मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश। नात्याला काळीमा फासणारी घटना आली समोर। बाप आणि भाऊच निघाला खुनी। वांबोरी घाटात 17 फेब्रुवारी रोजी एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह 2 गोण्यांमध्ये आढळून आला होता। या घटनेचा आता उलगडा झाला असून पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले। या घटनेत एक धक्कादायक घटना समोर आली असून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। बाप आणि भाऊच वैरी ठरल्याचं समोर येतंय। तर अनोळखी मयत इसमाचे नाव किरण शिवाजी गव्हाणे असे असून अनोळखी मयताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते। सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली होती। पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये मयताचे वर्णनाचा कोणी इसम मिसिंग आहे काय याबाबत माहिती घेतली। पथकास टाकळी मिया तालुका राहुरी येथील एक इसम मिसिंग असून त्याचे नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती प्राप्त झाली। सदर माहितीच्या आधारे पथकाने दिनांक 19/2/2026 रोजी टाकळी मिया या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन शिवाजी शंकर कव्हाणे वय वर्ष 55, योगेश शिवाजी कव्हाणे वय वर्ष 30 दोन्ही राहणार टाकळी मिया तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले। ताब्यातील इसमांकडे सखोल व बारकाईने विचारपूस केली असता योगेश शिवाजी कव्हाणे याने त्याचा मयत भाऊ किरण शिवाजी कव्हाणे हा नेहमी दारू पिऊन आईवडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली। तसेच मयताचा खून केल्यानंतर प्रेताची विल्हेवाट लावण्याकामी वापरलेली स्विफ्ट कार नंबर MH 46X7460 ही तपासकामी जप्त करण्यात आली आहे। तर ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासकामी MIDC पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशन करीत आहेत।